बघतोय आहे भाजी, ती म्हणजे कशाची, तर ती आहे रानटी मशरूम. यालाच हिंदीमध्ये देशी मशरूम आणि इंग्लिशमध्ये व्हाईट मशरूम असंही म्हटले जाते. तर याला फक्त पावसाळ्यात ही भाजी विकत मिळते आणि ती पण मिळते जंगलामध्ये डोंगरावर, म्हणून हिला डोंगराची भाजी म्हणूनही ही भाजी प्रसिद्ध आहे. आणि ही अतिशय पौष्टिक आणि अतिशय रुचकर अशी भाजी आहे. आणि ही भाजी फक्त पावसाळ्यात क्वचितच बाजारात मिळते. तर आज बनवूया डोंगरावरची मशरूम, म्हणजेच व्हाईट मशरूम, म्हणजेच देशी मशरूम आणि म्हणजेच रानटी मशरूम. तर चला, तर सर्वात आधी याला पाण्याने स्वच्छ धुवून टाकावे आणि त्यानंतर स्वच्छ धुतल्याच्या नंतर ही भाजी आपल्याला अशी दिसेल. बाकीचे जे तोडून टाकावे. त्यानंतर ही भाजी अशी बारीक बारीक कापावी आणि कापल्याच्या नंतर त्याला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने फोडणी करावी. चला तर बनवूया देशी मशरूम, म्हणजेच खूप स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी अतिशय हेल्दी भाजी. चला तर बनवूया देशी मशरूम. तर आज आपण बनवणार आहे देशी मशरूमची भाजी. त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टमाटर. तर आज आपण बनवणार आहोत देशी मशरूमची भाजी, म्हणजेच ही भाजी आहे रानटी भाजी आणि ती फक्त पावसाळ्यातच उपलब्ध आहे. तर ती अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे देशी मशरूम. याला अगदी स्वच्छ धुवावे, कारण याला पुष्कळशी माती चिकटलेली असते, कारण ते डोंगरावर उगवले जाते, त्यामुळे त्याच्यामध्ये माती पुष्कळ असते. तेव्हा त्याला 2-3 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून टाकावे आणि नंतर त्याला कापून घ्यावेत. त्यानंतर फोडणीसाठी कांदा, टमाटर, सांबार, अद्रक लसूण पेस्ट, धने, जिरे, मोहरी, हळदी, तिखट, लाल मिर्च पावडर, गरम मसाला आणि धनिया पावडर. चला तर आज बनवूया सोप्या आणि साध्या पद्धतीने व्हाईट मशरूमची भाजी, म्हणजेच देशी मशरूमची भाजी. सर्वात आधी तेल टाकावे कढईमध्ये 2 चमचे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी टाकावी. मोहरी फुटल्यानंतर थोडे जिरे टाकावे. त्यानंतर कांदा टाकावा. त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. त्यानंतर टमाटर टाकून त्याला छान शिजू द्यायचे. टमाटर शिजेपर्यंत त्याला ढवळायचे आणि टमाटर शिजू द्यायचे. टमाटर शिजत असताना त्यामध्ये हळद पावडर अर्धा चमचा तिखट पावडर, 1 चमचा धने जिरे पूड टाकून त्याला मिक्स करावे. नंतर थोडे पाणी टाकून मसाला चांगला तेल शिजेपर्यंत सुटेपर्यंत परतून घ्यावा. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकावे आणि शिजू द्यावे थोड्या वेळ. या भाजीला पाण्याची आवश्यकता पडत नाही, कारण या भाजीलाही पाणी सुटते, त्यामुळे ही भाजी पाणी न टाकता शिजू द्यावी. अशा प्रकारे कमी साहित्य वापरून आणि कमी वेळात ही मशरूमची भाजी, म्हणजेच रानटी मशरूम ही भाजी तयार झालेली आहे. आणि यावर थोडा काळा मसाला टाकायचा आणि त्यावर थोडंसं सांबार टाकून त्या भाजीला अगदी चवदार आणि रंगतदार बनवायचे. तर बघा, माझ्या पद्धतीने करून सोपी आणि सुरेख अशी ही देशी मशरूमची
सुकी भाजी. चला तर ही भाजी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर ही रेसिपी तुम्हाला आवडेल की नाही कमेंटमध्ये जरूर पाठवा.